नमस्कार, मी सायली जंगम. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तर आजची व्हिडिओ मी घेऊन आले रेडीमेड ब्लाऊज पीस असतात. हे पहा, हा रेडीमेड ब्लाऊज पीस आहे. तर रेडीमेड ब्लाऊजचे गळे खूप मोठे असतात आणि खूप ब्रॉडसुद्धा असतात, रुंदसुद्धा असतात खूप. तर त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम येतात म्हणजे ब्लाऊज शिवताना. तर नवीन असतात त्यांना तर खूपच अडचणी येतात. तर आज तीच व्हिडिओ आपण पाहूया. तर हा आहे ब्लाऊज पीस. तर हे पहा, याचा गळा खूप रुंद असतो. हा पहा. तर आपल्या स्मॉल आणि मीडियम साईजसाठी तर हे गळे खूपच हे होतात, डीप होतात. तर ते आपण कसे कमी करायचे तेच पाहूयात. तर सगळ्यात आधी आपण अस्तरवर कटिंग करून घ्यायचं आहे. तर हे पहा, तर हे पहा, अस्तरवर पूर्ण मेजरमेंट प्रमाणे कटिंग करून घ्यायचं आहे आधी. म्हणजे जो आपला अस्तर असेल त्यावर परफेक्ट मेजरमेंटमध्ये कटिंग करून घ्यायचं आहे. तर मी हे कटिंग करून घेतलेलं आहे. हा 32 साईजसाठी बनवते मी. तर जे तुमचं मेजरमेंट असेल, उंची, छाती, शोल्डर, सगळं मेजरमेंट टाकून तुमचं जे मेजर असेल त्याप्रमाणे अस्तरचं कटिंग करून घ्यायचं आहे. तर ही बॅक साईड आहे. तर मी कटिंग करून घेतले आणि ही फ्रंटची आहे. तर फ्रंटमध्ये मी त्याला म्हणजे प्रिन्स कटचा लुक देणार आहे. म्हणजे वन टक्समध्ये सुद्धा होतो आणि प्रिन्स कटमध्ये सुद्धा होईल. तर मी प्रिन्स कटिंगचं मार्किंगसुद्धा करून घेतले आणि कटिंगसुद्धा करून घेतले. तर आता गळे कसे कमी करायचे ते सांगते आधी. तर आता आधी मी फिनिशिंगसाठी कॅनव्हास चिपकवून घेतला आहे. तर तुम्हाला कॅनव्हास लावायचा नसेल तर तुम्ही अस्तरवरही फोल्ड करू शकता. पण हा बघा, मी कॅनव्हास उंचीच्या मेजरमेंटनुसार लावून घेतले. म्हणजे रुंदीपेक्षा जास्त आणि उंचीपेक्षा सुद्धा जास्त घेतले. म्हणजे आता हा डायरेक्टच जोडायचा आहे, फोल्ड करायचा आहे, म्हणून मी एक्स्ट्राचा कॅनव्हास चिपकवून घेतलेला आहे आणि एक शिलाई मारून घेतले. तर आता ते एक्स्ट्राचं असेल तर आपण फोल्ड केल्यावर कट करून घ्यायचं आहे. तर आता आधी दाखवते तुम्हाला गळ्याचं. तर पहिले बॅक साईड घेते. हा फ्रंटचा आहे. तर हा बॅक साईडचा आहे. तर पहिले ही डिझाईन आणि ही डिझाईन ही एकमेकावर ठेवायची आहे. कधी कधी मग असं होतं. तर एकमेकावर ठेवून घ्यायचं आहे हे व्यवस्थित, मागे पुढे होऊ नये यासाठी. तर हे बघा, तर इथे आता गळ्याची रुंदी आहे. तर आता रुंदी आहे 3.5 इंचाची आहे. ही पहा, तर 3.5 इंच गळा रुंदी आहे. तर मला आता 2.25 इंचाचीच रुंद ठेवायची आहे. तर हे एवढं पाव इंचाचं मार्जिन ठेवते. हे शिलाई जाईल, एवढं हे शिलाई जाईल. तर आता इथून मी 2.25 इंचावर मार्किंग करते. तर आता इतका डीप नको आहे मला. तर मला 11चा गळा बस होईल. तर 11च्या इथे मार्किंग करते. उंची टाकले 11ची. तर हा पाव इंच मी सोडलाय शिलाई मार्जिनसाठी. तर हे शिलाईमध्ये जाईल आणि ह्याच्या कडेनेच आपली शिलाई येईल. तर हे पाव इंच शिलाईसाठी सोडले आणि इथे मी 2.25 इंचाचं गळ्याची रुंदी ठेवणार आहे. म्हणजे ही गळ्याची रुंदी झाली. तर 2.25 इंचावर मार्किंग केले. तर आता हा इतका एक्स्ट्राचा होतोय. म्हणजे जवळजवळ 1 इंचाचा एक्स्ट्रा होतोय. हा पहा, 1 इंच एक्स्ट्रा होतोय. तर आता आपण कमी कसा करणार गळा ह्याचा रुंदी. तर हे बघा, मी असं हे क्रॉसमध्ये मार्किंग करते. हे पहा, क्रॉसमध्ये मार्किंग करते. तर अशी एक लाईन करून घ्या तुम्ही. म्हणजे डायरेक्ट नाही मारता आले तर अशी एक लाईन करून घ्या. तर ही पहा. तर आता मी इथे शिलाई मारून घेणार इथपर्यंत. अगदी इथपर्यंत करायची नाही आहे आपल्याला. रुंदीला खाली ब्रॉड तितकाच ठेवायचं आहे, फक्त वरूनच रुंदी कमी करायची. तर ही पहा. तर आता हे सुद्धा कटिंगमध्ये जाणार आणि हे सुद्धा आता हे शिलाईमध्ये मी अशी शिलाई मारून घेणार आणि मग हा अटॅच झाल्यावर आपण कट करायचं आहे.
तर इथे ही शिलाई मारून घ्यायची आहे. तर फ्रंटला सुद्धा असंच मोजायचं आहे. तर हा मी आता बाजूला ठेवते. लाईट सुद्धा गेलेला आहे, तर स्टिच करून दाखवते, लाईट आल्यावर दाखवते. तोपर्यंत फ्रंटचं दाखवते. तर फ्रंट साईडला सुद्धा आता आपल्याला किती डीप हवा आहे, तर ही बघा, ही डिझाईन पाहायची आहे, ही बघा, आणि दोन्ही एकमेकांवर व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत. हे बघा, तर आता मी दोन्ही एकमेकांवर व्यवस्थित ठेवलेले आहेत. तर इकडे सुद्धा मोजायचं आहे. तर मला गळ्याची उंची पाहिजे 6.5, तर 6.5 वर मार्किंग करते. इथे पाव इंच शिलाईसाठी ठेवते आणि 2.25 इंचाचं गळा रुंदी. आता इथे 2.25 इंच गळा रुंदी आहे आणि मला बटन पट्टीसाठी मी पुढे हुकाचं करणार आहे. तर बटन पट्टीसाठी ते सुद्धा थोडंसं एक्स्ट्रा जाणार आहे. गळा म्हणजे मोठा होणार आहे आणि बटन पट्टीमध्ये मग लावल्यावर तो गळा कमी होतो आपोआप. तर इथे सुद्धा मी असं मार्किंग करून घेते. तर आपल्याला आता इथे अशी शिलाई मारून घ्यायची आहे आणि मग अटॅच केल्यावर मग कट करायचं आहे. तर हे पाव इंच मी बटन पट्टीसाठीचं, कारण बटन पट्टी इथे लावल्यावर इतका गळा कमी होतो, इतका कमी होईल, त्यासाठी मी इथे एक्स्ट्रा ठेवले आणि इथे पाव इंच ठेवले. मी डबल या करता सांगते की माझा आवाज कुठे ब्रेक झाला तर पुन्हा तुम्हाला नीट ऐकता यावं, यासाठी डबल सांगते. तर हे पहा, मार्किंग झालेलं आहे. पण तुम्हाला जर अजून मोठा गळा हवा असेल पुढचा, तर तुम्ही हे कापड सुद्धा तुम्ही ॲड करू शकता उंचीमध्ये गळ्याच्या, म्हणजे कटिंगमध्ये न घालवता. तर आता मला 6.5ची उंची हवे म्हणून हे बरोबर येत आहे. पण तुम्हाला जर 7 हवे, 7.25 हवे, तर हे सुद्धा घेऊ शकता. हे शिलाईमध्ये जाऊन ही एम्ब्रॉयडरी आपली तशीच राहील. आणि अस्तरवर जे आर्महोलचं वगैरे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि ह्याला अटॅच केल्यावर मग एक्स्ट्राचं कापड कट करायचं आहे. तर मी आता अशी ही इथपर्यंत टिप मारून घेते. आतल्या साईडने मारली तरी चालेल, बाहेरून मारली तरी चालेल, कारण हे कटिंगमध्ये जाणारच आहे. तर मी अशी आता टिप मारून घेते. तर आता ह्या बॅक साईडच्या ह्याला सुद्धा ही अशी शिलाई मारून घेते इथपर्यंत. तर हे पहा, मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि वरूनच मारले. तुम्ही आतल्या साईडने मारली तरी सुद्धा चालेल. हे पहा, शिलाई मारून घेतले, हा सेंटर केलेला आहे. तर आता मी बॅक साईडचा पार्ट घेते, म्हणजे जे अस्तरचं कटिंग केलं होतं ते. तर ह्याला सुद्धा सेंटर करून घेतलेला आहे. हा पहा, इथे सेंटर केलेला आहे. तर हा सेंटर ह्या सेंटरवर ठेवायचा आहे. हा पहा, आणि हा सुद्धा सेंटर पाहायचा आहे. तर माझं इथे एकच फूल येतं ह्या सेंटरला, तर मी ते बघून तिथे टाचणी पिन लावून घेते. तर तुम्ही सुद्धा टाचणी पिन लावून घ्या, म्हणजे शिलाई करताना हलणार नाही अजिबात. तर अशा टाचणी पिन लावून घ्या सगळीकडे. तर हे पहा, मी टाचणी पिन लावून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला हा भाग असा उलटा करायचा आहे. हे बघा, उलटा करायचा आहे. हे पहा, तर इथे दिसते आपल्याला, हे बघा किती रुंदी कमी झालेली आहे. तर आता आपल्याला ह्या साईडने अशी एकदम कडेकडेने शिलाई मारायची आहे, ही बघा अशी. तर आता मी शिलाई मारते. तर टाचणी सुई खाली येणार नाही, ह्या हिशोबाने टाचणी लावून घ्या तुम्ही. तर ज्या साईडने तुम्हाला सोपं वाटेल शिलाई मारायला त्या साईडने तुम्ही शिलाई मारा. तर अशी पूर्ण राऊंडमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे. जी गळ्याची डिझाईन आहे त्याच्या कडेकडेने शिलाई मारायची आहे. आणि इथे जो काय फुगा येईल तो असा वरच्या साईडला काढायचा आहे. जो फुगीर भाग येईल तो, म्हणजे ज्या प्लेट येतील त्या अशा वरच्या बाजूला ढकलायच्या आहेत, म्हणजे आपल्या नेकची फिनिशिंग खराब होणार नाही. तर हे पहा, दोन्ही साईडने शिलाई मारून झालेली आहे आणि डबल शिलाई मारली मी. तुम्ही सुद्धा डबलच शिलाई मारा. मी सिंगल शिलाईवर अजिबात ब्लाऊज शिवत नाही.
डबलच शिलाई करते, किती अर्जंट काम असलं तरी. तर हे पहा, इथून आपला कॅनव्हाससुद्धा अटॅच झालेला आहे आणि आपला नेकसुद्धा राऊंडमध्ये पूर्ण तयार आहे. तर आता आपल्याला टाचणी पिन काढून घ्यायच्या आहेत. आणि हे आता इथून ही शिलाई दिसते, इथून आपला नेक आहे आणि हे एक्स्ट्राचं आहे. तर एक्स्ट्राचं कॅनव्हास जितका हवं तेवढं ठेवून आता ही मी शिलाई मारले तिथपर्यंत ठेवून हे बाकीचं कट करून टाकणार आहे. ही शिलाई दिसते ती ठेवणार आहे आणि बाकीचं कट करून टाकणार आहे. आणि इथून सुद्धा आता कट करूया. तर हे पहा, हा कॅनव्हास चिपकवला होता तर त्याला मी काढून घेते, म्हणजे कट करायला. म्हणजे कॅनव्हास सहित शिलाई मारत नाही आहे, म्हणजे खूप जाड होणार नाही. तर हे बघा, हा चिपकवलेला मी काढून घेतला. तर आता मी फक्त कॅनव्हासच कट करते आधी ह्या शेपमध्ये, म्हणजे शिलाईच्या बाहेरून कॅनव्हास कट करते, मग अस्तर आणि मेन कापड कट करूयात. म्हणजे कॅनव्हास उगाच कितीतरी जाड होणार. फक्त मी फिनिशिंग पुरता टाकलं आहे. हे बघा, फक्त कॅनव्हासच कट केलं आहे, अस्तर आणि कापड कट करायचं आहे. तर हे पहा, कॅनव्हास कट केलेला आहे. म्हणजे कॅनव्हास कट करून टाकते, शिलाई याच्यामध्ये ठेवत नाही फोल्डसाठी. आता मी थोडंसं मार्जिन ठेवून, कापड आणि अस्तरचं मार्जिन ठेवून हे सुद्धा कट करते आणि मग कट मारूयात आपण. तर आता अस्तर आणि अस्तर सुद्धा कट झालेलं आहे, ते मधलं कॅनव्हासच्या खालच्या साईडला होतं ते. आणि तर अशा गळ्याला कट मारून घ्यायचे आहेत. तर माझे कट मारून झालेले आहेत. तर आता हा आपण पलटी करूयात. कॅनव्हास मी फिनिशिंगसाठी लावला आहे. तर हे बघा, तर अजून हवे तर इथे सुद्धा तुम्ही एक दाब टिप मारू शकता अस्तरवर, शिलाईवर न मारता. नंतर जर आपण असं फोल्ड करून मारतो शिलाई ना, तर आपण आतूनच मारायची दाब शिलाई एक टिप पूर्ण नेकला. हे पहा, पूर्ण नेकला मारून घ्यायची आणि मग असं करायचं, म्हणजे शिलाईसुद्धा दिसत नाही आणि फिनिशिंगसुद्धा चांगली येते. तर हा पहा, बॅक साईडला अस्तर अटॅच झालेला आहे. तर आता फ्रंटची साईड घेतली, तर फ्रंटला सुद्धा मी हे बघा टाचणी पिनने जोडून घेतले अस्तर. हे पहा, म्हणजे जिथे 2.25 इंचाचं मार्किंग केलं होतं, हे पहा 2.25 इंचाचं, तिथेच मी अस्तर ठेवले. हे पहा, हे पहा, म्हणजे जिथे मार्किंगवर मार्किंग ठेवले, म्हणजे आपली शिलाई इथून येऊन हे कटिंगमध्ये जाईल. तर आता ह्याला मी उलटं करते. तर शिलाई मारताना उलट्या साईडने मारले की परफेक्ट येते. तर हे पहा, आणि टाचणी शिलाईमध्ये येणार नाही, ह्या हिशोबानेच लावा. तर हे पहा, आता इथून मी शिलाई मारून घेते राऊंड. तर ही पहा, डबल शिलाई मारून घेतले मी गोल. तर आता ह्या टाचणी पिना काढून टाकायचे. हे पुढे हुकपट्टी करणार आहे म्हणून 2 पार्ट वेगवेगळे होते. तर तुम्ही अखंड सुद्धा लावून इथे कट केला तरीही चालेल. आणि हा ब्लाऊज खरंच खूप मोठा होता, हेवी साईजसाठी सुद्धा. हे बघा किती उंची उरलेली आहे. तर हेवी साईजचा ब्लाऊज सुद्धा खूप झाला असता. तर हे पहा, अस्तर अटॅच झालेलं आहे. हे पहा, तर आता ह्याचं आपण कटिंग करूया. तर 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून कट करायचं आहे शिलाईपासून. तर आता पूर्ण गळ्याला कट मारून घ्यायचे आहेत. तर हे पहा, मस्त अस्तर अटॅच झालेलं आहे आणि मी हे प्रिन्स कटचं मार्किंग करून घेतलेलं आहे. तुम्ही 1 टक्समध्ये बनवत असाल तर 1 टक्सचं मार्किंग करून घ्या. आणि मी फक्त प्रिन्स कटचा इथे म्हणजे लूक देणार आहे फक्त. आणि हे बघा, आता इथे शोल्डरपासून हे अशी 4 साईडने शिलाई मारून घ्यायची आहे आणि मग एक्स्ट्राचं कापड कट करायचं आहे. हे पहा, तर मी ही शिलाई मारते आणि मग ह्याचा लूक दाखवते.
तर हे पहा अस्तर अटॅच झालेलं आहे. चारी बाजूने मी शिलाई मारून घेतले. इकडून दाखवते. हे पहा. तर हा पहा गळासुद्धा खूप सुंदर अटॅच झालेला आहे. तर आत्ता अस्तर जोडून झाल्यावरच एक्स्ट्राचं कापड कट करायचं आहे. तोपर्यंत कट करायचं नाही आहे. अस्तर फक्त परफेक्ट मेजरमध्ये कटिंग करून घ्यायचं आहे. तर आता मी एक्स्ट्राचं कट करते आणि मग शिवून बॅक साईडसुद्धा दाखवते. तर हे पहा इथे मी प्रिन्स कटचा जो शेप दिला होता आणि टक्स पॉईंट काढून हे केलं होतं तिथे सुद्धा मी शिलाई मारले. तर तिथे मी ते असं कट करते म्हणजे शिलाईमध्ये खूप जाड होणार नाही आणि मग अटॅच करायचं आहे. तुम्ही हा ब्लाऊज 1 टक्समध्ये 4 टक्समध्ये आणि प्रिन्सेस कट यामध्ये बनवू शकता. तर आता हे मी हे पहा इथे मी कट केलं आहे. जो शेप दिला होता तो प्रिन्स कटचा आणि प्रिन्स कटिंगची शिलाई आणि प्रिन्स कट 38 साईजचा आणि 26 साईजचा त्या दोन्ही व्हिडिओ माझ्या अपलोड आहेत चॅनलवर. तर त्याही पाहिल्या नसतील तर बघा प्रिन्स कटची कटिंग. तर हे मी आता असं जोडून इथपर्यंत शिलाई मारून घेते. तर दोन्ही भागाला असं करून घ्यायचं आहे. तर जिथून शेप दिला होता त्याच्या बाजूबाजूने शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा. तर इथे मार्किंग आहे. शेप दिला होता प्रिन्स कटचा तर त्याच्यावरूनच शिलाई मारली. तर शिलाई डबल करून घ्यायची आहे. तर हे पहा प्रिन्स कटचा शेप देऊन झालेला आहे म्हणजे लुक देऊन झालेला आहे. आणि इथे बटन पट्टीच्या साईडला एक छोटासा टक्स टाकला आहे त्यामुळे कटोरीचा पप छान दिसतो प्रिन्स कटच्या. तर हे पहा. तर आता इथे बटन पट्टी लावून घ्यायची आहे आणि कोणत्या तरी कापडाने ह्याला कमरेच्या भागाला फिनिशिंग करून घ्यायचे आहे पायपिंगने. तर मी आता पायपिंगसाठी कापड वापरते प्लेनच. हे पहा. तर मी हे 2 भाग वेगवेगळे बटन हुकपट्टीसाठी केले. तर हुकपट्टी अटॅच करून घेते आणि मग इकडून पायपिंग करून घेते. तर तुम्ही त्याच पद्धतीने करा. तर हे पहा आता ह्याला फिनिशिंग झालेली आहे नेकला त्यामुळे बटन पट्टी अशी ठेवायची आहे हुकपट्टी. हे पहा. आणि मी अशी ठेवते. ही पहा. आणि इथे आता इथे असे फोल्ड करते. असे फोल्ड करून घ्यायचे आहे आतल्या साईडने आणि मग शिलाई मारायची. हे पहा. आणि अशी शिलाई मारून घ्यायची. तर खाली आता फोल्ड करण्याची काही आवश्यकता नाही आहे. तर बटन पट्टी ही बघा हुकपट्टी लावून झालेली आहे. तर ही बघा ही अशी फोल्ड केली होती ना ते आता सरळ करते आणि पुन्हा एक शिलाई मारून फोल्ड करून घेते अशी. आणि ही आईची पट्टी आहे. तर ही बघा हिला सुद्धा मस्त फिनिशिंग आली. तर हे गळ्याचं कापड उरलेलं आहे म्हणजे अस्तर अटॅच करून उरलेलं होतं त्याचीच मी पायपिंगला वापरते कापड ते. हे बघा. तर हे पाठच्या भागाला वापरता येईल कमरेला आणि हे फ्रंटला वापरता येईल. तर ह्याचे 2 भाग करून घेते आणि पायपिंग करते. तर हा पहा फ्रंट पूर्ण रेडी आहे. इकडून कमरेला पायपिंग करून घेतले. तर तुम्ही हात शिलाईची पट्टी लावली तरी पण चालेल. तर आणि हा बघा गळा पण मोजका चालला आहे जितका आपल्याला हवा तितकाच. खूप मोठा झालेला नाही आहे. तर हा बाजूला ठेवते आणि आता बॅग घेते. तर हे पहा बॅक साईडला मी आतून दाबपट्टी म्हणजे आतून दाब शिलाई मारलेली आहे. ही बघा. तर हा आता स्ट्रेट करते. तर आता हे एक्स्ट्राचं कापड आधी कट करून घ्यायचं नाही आहे. मी आधी जोडून घेते. हे थोडंसं शोल्डरपुरतंच कट करते. शोल्डर जोडण्यापुरतं बॅकला फ्रंट जोडायचं आहे त्यासाठी तेवढंच कट करून घेते. तर हे बघा. तर आता आपल्याला हा पार्ट असा ठेवायचा आहे. हे पहा असं ठेवायचं आहे आणि हा फ्रंटचा घ्यायचा आहे. फ्रंटचे दोन्ही पार्ट. तर हे पहा इथे शोल्डर हे अस्तर आणि मेन फॅब्रिकचा इथे सेंटर आहे. तर इथे हा फ्रंटचा एक पार्ट ठेवायचा आहे इथे. हे पहा चॉकने दाखवते.
हा इथे सेंटर आहे, तर हा पहा हा फ्रंटचा मी इथे ठेवते आणि हे अस्तर आहे ते असं फोल्ड करते. तर आता आपण ही शोल्डर अटॅच करून घेऊयात. तर अशी शिलाई मारून घ्यायची. तर आता ह्या भागाला सुद्धा तसंच करायचं आहे. तर हा पहा इथे सेंटर आहे मेन फॅब्रिक आणि अस्तरचं जे जॉईंट केलं होतं ते. तर आता हा फ्रंटचा दुसरा पार्ट घेतला आहे मी, तर इथे ठेवते आणि हे पहा पुन्हा दाखवते. हे बघा याच्यावर हा भाग ठेवते आणि हे अस्तर असं फोल्ड करते आणि अशी स्ट्रेट शिलाई मारून घेते, म्हणजे शोल्डर आपली फिनिशिंग सह जोडली जाईल. तर डबल शिलाई करून घ्यायची आहे. डबल शिलाई करते. तर हे पहा शोल्डर आता मी पट्टी करते. तर किती छान जोडले गेले बघा. ही पहा खूप सुंदर जोडले गेले, अजिबात इकडे तिकडे झालेले नाही. ही पहा. तर ह्यावर सुद्धा मी एक व्हिडिओ बनवले. दोन्ही कटोरी एका साईडचे होतात, बॅक साईड फ्रंटला जाते बाही लावताना. तर ती व्हिडिओ पहा. तर हे पहा खूप सुंदर जोडली गेली आहे. ही दुसऱ्या साईडची ही पहा. तर आत्ता इथे हवी तर अजून एक दाब टिप मारून घ्यायची आहे. इथे पूर्ण नेकला मगाशी आतून मारली होती, हे बघा. तर इथे एक हवी तर मारून घ्यायची आहे दाब शिलाई. आणि आता हे अस्तर फ्रंटला मेन फॅब्रिकला हे चारी साईडने शिलाई करून घ्यायची आहे. तर मी शिलाई करते आणि मग दाखवते तुम्हाला. तर हे पहा शिलाई मारून झालेले आहे चारी साईडने. तर हे बघा खूप मोठा ब्लाऊज पीस होता. हे एक्स्ट्राचं कापड आता कट करायचं आहे आणि मग टक्स टाकून कमरेची पट्टी लावून घ्यायची आहे. तर हे आता मी कट करते. तर अस्तर अटॅच झाल्याशिवाय कट करायचं नाही आहे, नाहीतर मग आधीच कट केलं तर अंदाज येत नाही, मग किती कापड ताणतं आणि मग कुठेतरी कमी पडतं. तर हे असं चारी बाजूने कट करून घ्यायचं आहे आणि मग टक्स टाकायचं आहे. तर हे पहा हे तर बाहीसुद्धा खूप सुंदर होती ही बघा. तर बाहीचं सुद्धा परफेक्ट आपल्या मेजरमेंटप्रमाणे मेजर अस्तरचं कटिंग करून घ्यायचं आहे. परफेक्ट मेजरमेंटमध्ये अटॅच करून घ्यायचं आहे आणि मग एक्स्ट्राचं कापड कट करायचं आहे. तर हा ब्लाऊज पीस खूपच मोठा होता. ही बघा डिझाईन पण अजून बाहीची उंची वाढली असते, काय काय खूप कमी असतात. तर आता मी एक्स्ट्राचा आत्ता कट करते आणि पूर्ण ब्लाऊजची फिनिशिंगसुद्धा दाखवते. तर हे पहा बॅक साईडचे कमरेची पट्टीला सुद्धा पायपिंग करून घेतलंय, म्हणजे हातशिलाईची पट्टी न लावता पायपिंगची केली. ही पहा खूप सुंदर आले पायपिंग आणि फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर आले. आणि हा बॅक नेक आहे हा पहा. तर इथे तुम्हाला नाडी वगैरे नॉट लावायची असेल तर लावू शकता तुम्ही. हा फ्रंटचा गळा आहे. तर आता बाही अटॅच करून दाखवते आणि फिटिंग करते आणि मग फायनल लुक दाखवते. तर हा पहा ब्लाऊज पूर्ण रेडी झालेला आहे. हा पहा पूर्ण तयार आहे. तर इथे मी पायपिंग करून घेतले कमरेला. हे बघा तुम्हाला हवं तर इथे हातशिलाईची सुद्धा पट्टी लावू शकता. तर हे पहा गळ्याला छान फिनिशिंग आलेले आहे. खूप सुंदर झाला आहे गळा. आतूनही त्याची फिनिशिंग पाहू शकता. तर खूपच सुंदर झाला आहे. आणि ह्या स्लीव्ज आहेत, हे पहा ह्या दोन्ही स्लीव्ज आहेत. तर छान लुक आलेला आहे. तर तुम्हाला इथे नाडी वगैरे लावायची असेल तर तुम्ही लावू शकता. आणि गळ्याची रुंदी पाहू शकता, जितकी मला हवी तितकी आलेली आहे. आणि हा फ्रंटचा आहे. तर फ्रंटचा सुद्धा गळा खूप सुंदर आलेला आहे. जितका मला हवा होता तितकाच छोटा झालेला आहे.
तर या पद्धतीने जर तुम्ही सुद्धा हे केलं तर तुम्हाला मोजकाच गळा तुम्हाला हवा तितकाच गळा करता येईल. तर पूर्ण व्हिडिओ पहा. आणि एका ताईंची कमेंट होती मला मागच्या व्हिडिओमध्ये, प्रिन्स कटिंगचं मी जे दाखवलं होतं त्यामध्ये कमेंट होती, ताई रेडीमेड ब्लाऊजचे जे छोटे गळे असतात तर तो मोठा कसा बनवायचा. तर माझ्याकडे त्या पद्धतीचा ब्लाऊज आला तर मी तशी व्हिडिओ नक्की घेऊन येईन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर तसा माझ्याकडे अजून आलेला नाही आहे. कमी चौडाई कमी गळा असतो तर तो मोठा कसा करायचा, तर तशी व्हिडिओ घेऊन येईन मी. तर अशा नवनवीन कमेंट करत जा तुम्ही. तर हा सुद्धा सुंदर लुक आलेला आहे ब्लाऊजला आणि खूप सुंदर झाला आहे. तर आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.